नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू, स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर येत्या 10 तारखेला आहे गुरुपौर्णिमा, 10 जुलै 2025 वार आहे गुरुवार, या दिवशी आहे गुरुपौर्णिमा। तर आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा, दत्त भक्तांचा आनंदाचा, आवडीचा दिवस। तर गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त आपली जी काही कृतज्ञता असते तर ते व्यक्त करण्यासाठी आपला हा दिवस असतो, आपल्या गुरूंचा दिवस असतो। तर आता गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करायची आहे, परत स्वामींनाच का आपण गुरु करावा आणि गुरुपद आपण कसं घ्यायचं आहे आणि गुरु आपल्या आयुष्यामध्ये का असणं महत्त्वाचं असतं, तर या संदर्भातच आज संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहा, कोणीही मध्ये स्किप करू नका व्हिडिओ। आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता सर्वात प्रथम बघा, आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस पहिले गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतात तर ते असतात आपले आई वडील, आणि त्याच्यानंतर असतात ते गुरु दुसरे, ते म्हणजे शिक्षक। तर असेच आहे ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुरु असतात। आणि बघा, आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये पदोपदी चांगलं मार्गदर्शन करणारे गुरु आपल्याला लाभतात। आणि आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये जर गुरुच नसेल तर आपल्या या जीवनाला योग्य आकार हा मिळत नाही। आणि आपलं भाग्य खूप चांगलं आहे की आपण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना आपण गुरु बनवला आहे, ते आपले गुरु आहेत। तर आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण गुरु मानलेला आहे तर सगळं काही आपले करताना करवितात तेच आहेत। तर स्वामी महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेतच आणि त्यांनी सगळ्यांचं जीवन हे बदलून टाकलेलं आहे। कारण स्वामी सेवा जो करतो आणि महाराजांना ज्यांनी गुरु मानला आहे आणि ज्यांना रोज सेवा करणं शक्य होत नाही आणि तरी त्यांच्या मुखामध्ये जर अखंड श्री स्वामी समर्थ नामजप असेल तर त्यांना स्वामी महाराज अखंड जपतात। आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीतून आपल्याला मार्ग काढण्यासाठी आपल्याला गुरूंची गरज असते, त्यासाठी आपल्याला गुरु हा करावाच लागतो। गुरुचरित्र ग्रंथ बघा, याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे। आता जे पारायण करतात गुरुचरित्राचं त्यांना माहीत आहे। तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये 2वा अध्याय आहेत, याच्यामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे। गुरु हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे। तर बघा, कधी कधी असं होतं आपल्या जीवनामध्ये आपल्याकडनं काही अशा छोट्या मोठ्या चुका होतात। आता आपण मनुष्य आहोत, आपल्याकडनं चुका या होतातच, पण ज्यावेळेस आपल्याकडनं चुका होतात त्यावेळेस आपल्याला देव शिक्षा देतो, त्यावेळेस आपल्याला गुरु हे तारत असतात। त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं असणं खूप महत्त्वाचं असतं। बघा, गुरूंची जर अवकृपा आपल्यावर झाली तर देवसुद्धा काहीच करू शकत नाही। असं म्हणतात की ज्यावेळेस देव कोपतो त्यावेळेस आपल्याला गुरुच हे तारत असतात। थोडक्यात काय, तर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या प्रपंच आयुष्यामध्ये सगळं काही विसरून आपल्याला गुरूंच्या सानिध्यामध्ये आपल्याला जगायला शिकवतं। आपण जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु करत नाही तोपर्यंत बघा आपल्या आयुष्याचा प्रवाससुद्धा सुरू होत नाही। आता गुरु म्हणजे काय, तर बघा, तर आपला सगळा भूतकाळ परत भविष्यकाळाची चिंता न करता आपल्या वर्तमान काळामध्ये जगायला शिकवतं। आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अडीअडचणी असतात त्यांचा सामना करण्यासाठी गुरु आपल्याला बळ देत असतो। म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये गुरु हा करावा लागतो। आणि गुरूंविषयी आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे। तर बघा, वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात तर त्या वाईट गोष्टी त्याग करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी आपल्याला स्वीकारण्यासाठी आणि परमार्थाच्या सानिध्यात जाण्यासाठी बघा, देवांची सेवा आपल्या आयुष्यामध्ये करणं आणि गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं। बघा, देवांची सेवा करणं आणि देवांच्या जवळ जाणं इतकं सोपं नाही आहे, पण जेव्हा आपण गुरूंची सेवा करतो त्यावेळेस आपण गुरूंच्या जवळ जात असतो, तेव्हा आपण आपसुकच आपण देवांच्या सुद्धा जवळ जातो। गुरु आपलं कधीही वाईट होऊ देत नाही आणि आपलं पाऊलसुद्धा चुकीच्या दिशेने पडू देत नाही। तर गुरुपद करणं सोपं आहे आणि तसंच गुरूंची सेवासुद्धा करणं सोपं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवेमध्ये आपल्या टिकून राहणं हे खूप अवघड आहे आणि हे प्रत्येकाला जमत नाही। तर गुरुबळ आपला कधी मजबूत होतो तर जो निस्वार्थीपणे गुरूंची सेवा करतो। किती अडीअडचणी आल्या, किती संकट आले, दुःख आले तरी गुरूंची साथ सोडत नाही, आपली गुरूंची सेवा करणं सोडत नाही। आपल्या गुरूंवरचा विश्वास हा आपला पूर्णपणे असाच राहतो, आहे तसाच। आपला विश्वास आपण डगमगून देत नाही। ज्यावेळेस आपण गुरूंची सेवा करतो तर त्यांचं वरदहस्त आपल्यावर कायम असतो। तर आपल्या आयुष्यामध्ये सेवेचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। आपण किती भाग्यवान आहोत की आपण स्वामी भक्त आहोत। स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आपले गुरु आहेत। तुम्हाला समजलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं असणं का महत्त्वाचं आहे। आणि आता बघा, गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करायची आहे, स्वामी महाराजांना गुरुपद आपण कसं द्यायचं आहे, तर ते तुम्हाला मी आता सांगते। तर बघा, तर आता गुरुपौर्णिमा आहे तर बघा, पूर्ण दिवस म्हणजे बुधवारीच आदल्या दिवशी 9 तारखेलाच मध्यरात्री चालू होते पौर्णिमा आणि गुरुवारी म्हणजे दिवसभर आहे, तर गुरुवारी रात्रीही संपणार आहे। तर आपण जसं सत्यनारायण करतो दर महिन्याच्या पौर्णिमेला,
तर हे सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे, तर आपल्याला हे गुरुवारीच करायचं आहे. गुरुपौर्णिमा आहे त्याच दिवशी आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण हे करायचं आहे, लक्षात घ्या. तर आता गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करायची आहे, तर बघा, तर आता गुरुपौर्णिमा आहे तर आपण सगळेजण सागर संगीत हे करत असतो. तर काही नाही बघा, यथाशक्तीनुसार आपल्याला जसं शक्य होईल तशी आपण मनोभावी साधी भोळी भाबडी सेवा सगळी तुम्ही करू शकता, सजावट करू शकता. असं काही नाही की यांनी हे केलं म्हणून मी हे करावं, असं काही नाही. आपल्या यथाशक्तीनुसार आपण जे करू ते स्वामींना आवडणारच आहे. तुम्ही किती सजावट केली आहे, तुम्ही किती कपडे छान घातले आहेत, तुम्ही कोणता नैवेद्य असं चांगला दाखवला आहे, तर स्वामी महाराजांना याच्यामध्ये काही रस नाही. स्वामी महाराजांना जास्त काय आवडतं, तर स्वामी महाराजांना तुम्ही आवडतात, तुमची केलेली सेवा भक्ती आवडते. तुम्ही कोणता नैवेद्य दाखवताय आणि तुम्ही किती सजावट करताय ते कधीही बघत नसतात. आपण काही गोष्टी अर्पण करतो तर ते महत्त्वाचं नसतं, आपली भोळी भाबडी सेवा त्यांना महत्त्वाची असते. तर आपण जरी कितीही जन्म घेतले तरी आपण स्वामी महाराजांचे उपकार हे आपण फेडू शकत नाही. तर आपल्या गुरूंना, आपल्या स्वामी महाराजांना आपण जे काही अर्पण करतो तर हे सगळं काही त्यांनीच निर्माण केलेलं आहे, आपलं काहीच नाही आहे. कर्ता आणि करविता हे महाराज आहेत, निमित्त मात्र आपण आहोत. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते. तर बघा, स्वामी महाराजांना आपल्याकडनं फक्त भोळी भाबडी सेवा प्रिय आहे. आपण त्यांना प्रिय आहोत म्हणून तर आपण स्वामी भक्त आहोत. त्यामुळे बघा, आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी आपण सेवा करायची आहे या दिवशी. आणि गुरुपौर्णिमा आहे तर बघा, पूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे. कारण बघा, तुम्हाला मी आधी सांगितलं की पौर्णिमा ही बुधवारी लागणार आहे रात्रीच, आणि गुरुवारी ही पूर्ण दिवस असणार आहे, गुरुवारी रात्री ही संपणार आहे. तर बघा, गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि पौर्णिमेची सेवासुद्धा आपण जी काही करतो, भगवान विष्णूंची, लक्ष्मींची, परत सत्यनारायण, ते सगळं आपल्याला करायचं आहे. आता गुरुपौर्णिमा आहे म्हटलं तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सागर संगीत करू शकता. तुम्हाला जसं करायचं तसं करा, पण फक्त सेवेकडे सुद्धा लक्ष द्या. सेवेकडे दुर्लक्ष करू नका, कारण आपण सजावट करत बसू आणि सेवा मात्र आपली राहून जाईल, असं नको व्हायला. कारण सेवा आपल्याला संपूर्ण करायची आहे. बघा, ज्यांनी 21 दिवस पारायण केलं होतं, 11 दिवस पारायण केलं होतं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं, तर आता त्याचंसुद्धा उद्यापन येणार आहे, सांगता येणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. ज्यांचे पारायण होणार आहेत नाही तर त्यांनी आता उद्यापन कसं करायचं, तर बघा, काही नाही, अतिशय साधं सोपं आहे. आपण जे काही नैवेद्य आपण दाखवणार आहोत स्वामी महाराजांना, तर तोच नैवेद्य आपण त्या पोथीला सुद्धा दाखवायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा बघा, 11 माळी जप तुम्ही करायचा आहे, तारक मंत्रसुद्धा पठण करायचं आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यासोबतच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं एक तरी पारायण तुम्ही करायचं आहे, पूर्ण हा ग्रंथ पठण करायचा आहे. कारण गुरुपौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे बघा, आपल्या स्वामींची, दत्त महाराजांची सगळी सेवा आपल्याला करायची आहे जास्तीत जास्त. कारण दिवसभर आपल्याला वेळ आहे, दिवसभर पौर्णिमा आहे, पूर्ण दिवस हा आपलाच आहे. आता सर्वात महत्त्वाचं बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरच उठा मी तर म्हणते. आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठून मग सकाळी आंघोळ वगैरे करून पूर्ण सुशृंखलित होऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. स्वामी महाराजांची मूर्ती नसेल तर फोटो जरी असला तरी तो स्वच्छ तुम्ही पुसायचा आहे, अष्टगंध वगैरे लावायचा आहे, हिना तर लावायचा आहे त्यांना, हार फूल काय तुमच्याकडे असेल ते सगळं काही अर्पण करायचं आहे. आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही पाण्याने करू शकता, तुम्ही दुधाने करू शकता, तुम्ही पंचामृताने करू शकता, फक्त दहीने करू शकता. तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला काही मंत्रस्तोत्र हे पठण करायचे आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण बघा, याआधी बघा, गुरुवार आहे, गुरुपौर्णिमासुद्धा आहे आणि आपल्या गुरूंचा वार आहे. आणि त्यामुळे तुम्ही शक्यतो गुरुवारी बघा, पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा, साडी घाला किंवा ड्रेस घाला तुमच्या इच्छेनुसार, पण पिवळं घाला. आणि जर पिवळं नसेल तर कोणताही कलर घालू शकता, फक्त तुम्हाला काळा घालायचा नाही आहे, लक्षात घ्या. काळे कपडे घालायचे नाही या दिवशी, पिवळं तुम्ही घाला किंवा दुसरं कोणतं घालू शकता. आणि त्याच्यासोबतच बघा, उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे, विसरू नका. छानशी अशी सुंदर रांगोळी तुम्हाला काढायची आहे. आणि आपलं जे देवघर असतं तर देवांनासुद्धा अशी छान आंघोळ घालायची आहे त्या दिवशी, देवपूजा करून घ्यायची आहे पूर्णपणे. नंतर तुम्ही मग अभिषेकला सुरुवात करू शकता स्वामी महाराजांच्या मूर्तीवर. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळीच पहाटे तुम्ही मूर्तीवर अभिषेक करून घेऊ शकता स्वामी महाराजांच्या, किंवा जर नाही जमलं तर तुम्ही सकाळी करा, लवकर करा, 10च्या आत करून घ्या तुम्ही. कारण जास्त वेळ पण लागता कामा नये. कारण आपण सकाळी ज्यावेळेस कोणतीही सेवा करतो, पूजा करतो, तर ती देवापर्यंत लवकर पोचत असते. त्यामुळे सकाळीच आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे. आणि बाकीची आपली जी काही सेवा राहील तर आपल्याला दिवसभर आहे सेवा करायला, असं करायचं आहे तुम्ही. आता ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता.
आणि ज्यांच्याकडे नाही आहे मूर्ती, फक्त फोटो आहे, तर फोटोवर काय आपल्याला अभिषेक करता येणार नाही. फक्त फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला सांगितलं हिना अत्तर लावायचं, अष्टगंध वगैरे लावून घ्यायचं आहे, अक्षदा वगैरे फूल वगैरे अर्पण करायचं आहे, असं तुम्हाला करायचं आहे. आता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सेवा आपल्याला अशी कोणती करायची ते सांगते. तर बघा, तर तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक हे लागणार आहे. ज्यांच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ नाही आहे तर त्यांनी यूट्यूबला लावून द्या किंवा गुगलला तुम्ही सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला बघा श्री स्वामी स्तवन, तर हे तुम्हाला पठण करायचं आहे. नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे श्री स्वामी स्तवन, तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्याला अशी एक माळ करायची आहे अभिषेक करताना. आणि त्याच्यानंतर पुरुष सूक्त हे पठण करायचं आहे 16 वेळा. 16 वेळा जरी शक्य झालं नाही, फक्त एकदा करा तरी चालेल, पण करा. आणि श्रीसूक्तसुद्धा पठण करायचं आहे. नंतर रामरक्षा हे स्तोत्र पठण करायचं आहे. तर 9व्या ओवीपर्यंत आपल्याला रामरक्षा ही पठण करायची आहे. नंतर तुम्हाला गायत्री मंत्रसुद्धा पठण करायचं आहे 24 वेळा. एक माळ तुम्ही जर केली गायत्री मंत्राची तर अतिशय उत्तम. आणि जर नाही शक्य झालं तर फक्त 24 वेळा जरी तुम्ही पठण केला गायत्री मंत्र तरी चालणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पवमान सूक्त हे पठण करायचं आहे. नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे पवमान सूक्त. तर ही सगळी सेवा आहे तर ती आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. तुम्हाला कुठेही दुसरीकडे शोधायची गरज नाही आहे. तर ही सगळी सेवा तुम्हाला करायची आहे आणि अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे, तर हे जे काही तीर्थ आहे, आता अभिषेक आपण करणार आहोत, तुम्ही पाण्याने करणार आहात, दुधाने का पंचभूतांनी करणार आहात, ज्याच्यानी करणार आहात तर ते तीर्थ होणार आहे नंतर. तर हे तीर्थ तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी प्राशन करायचं आहे. बघा, ग्रहण करायचं आहे सगळ्यांनी, विसरू नका. तर असा अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वच्छ ही पुसून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती. तर मूर्ती पुसल्याच्या नंतर बघा, तुम्हाला माहीत आहे की आपल्या महाराजांना काय आवडतं, तर हिना अत्तर अतिशय प्रिय आहे स्वामी महाराजांना. तर ते तुम्हाला लावायचं आहे मूर्तीला. त्याच्यानंतर कपडे घालायचे आहेत महाराजांना. आणि नंतर अष्टगंध लावायचा आहे, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे जी काही फुलं असेल, हार असेल ते त्यांना घालायचं आहे, अर्पण करायचं आहे. आणि चाफ्याचं फूल असेल तर अतिशय उत्तमच आहे, कारण चाफ्याचं फूल महाराजांना अतिशय प्रिय आहे. तर त्यांच्या ज्या काही प्रिय वस्तू आहेत तर त्या त्यांना आपल्याला अर्पण करायचं आहे या दिवशी. आणि आता त्यांना नैवेद्य असं कोणतं दाखवायचं आहे महाराजांना, तर बघा, महाराजांना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही बेसनाचे लाडू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, किंवा तुम्ही पुरणपोळीसुद्धा अर्पण करू शकता, किंवा बघा घेवड्याची भाजी असते तीसुद्धा त्यांना अतिशय प्रिय आहे. तर घेवड्याची भाजी तुम्ही त्यांना दाखवू शकता, किंवा तुम्ही खीरसुद्धा दाखवू शकता, खीर चपाती वरण भात असं केलं, किंवा कांदा भजीसुद्धा आवडते, शिरा आवडतो. त्या ज्या काही वस्तू असतात तर ते त्यांना सगळं आवडतं. तर महाराजांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर याच्यापैकी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दाखवू शकता. आणि नंतर तुम्हाला आरतीसुद्धा करायची आहे. तर आपली दिंडोरी प्रणीत आरती जी आहे तर ती तुम्ही घेतली तरी चालेल. तर तुम्हाला जी आवडते ती तुम्ही घेऊ शकता आरती. तर असं तुम्हाला करायचं आहे. आणि आपल्या ज्या काही सेवा असतात स्वामी महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे. बघा, लक्षात घ्या, स्वामी चरित्रसारमृत ग्रंथाचं तुम्हाला सांगितलं, पूर्ण एक पारायण करायचं आहे. आणि 11 माळी जप, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, ते षडाक्षरी मंत्राची तुम्हाला माळ जपायची आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला तारक मंत्रसुद्धा पठण करायचं आहे. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पठण करू शकता. किंवा सांगितले आहे तर त्या तुम्ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता. फक्त अभिषेक आहे स्वामींच्या मूर्तीवर, तो तुम्ही शक्यतो सकाळी किंवा पहाटे करून घ्या. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि बघा, ज्यांच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ नाही आहे किंवा ज्यांना शक्य नाही सगळी सेवा करणं, तर फक्त तुम्हाला सांगते, यूट्यूबला लावून द्या, गुगलला लावून द्या आणि श्रवण करा. असं केलं तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं, सुताक विटाळ मासिक धर्म जर असेल तर ही सगळी सेवा तुम्हाला करता येणार नाही. फक्त तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता. नामस्मरण करण्यासाठी बघा कोणतेही नियम नाही, तुम्ही करू शकता नामस्मरण अखंड. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचं आपल्याला गुरुपदसुद्धा घ्यायचं आहे. तर आता आपल्याला गुरुपद हे कसं घ्यायचं आहे, तर गुरुपद घेताना बघा, तुम्हाला एक नारळ लागणार आहे, गुलाबाचं फूल लागणार आहे आणि थोडीशी खडीसाखर लागणार आहे. ते घ्यायची आहे तुम्हाला. आणि महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे, हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, परमगुरु, सद्गुरू आहात. आणि आपण माझा योग्य सांभाळ करावा आणि मला योग्य मार्गदर्शन करावे. आणि माझं गुरुपद हे तुम्ही स्वीकारावे, असं आपल्याला त्यांना बोलायचं आहे. आणि जे नारळ आहे, गुलाब आहे, खडीसाखर आहे, तर ते त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. असं तुम्हाला करायचं आहे. आणि एक मंत्र तुम्हाला असा बोलायचा आहे, तो मंत्र तुम्हाला दिसत असणार आहे आता स्क्रीनवरती. तर हा असा तुम्हाला बोलायचा आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल, तर असं तुम्हाला गुरुपद हे घ्यायचं आहे. आणि नंतर तो आपले नारळ काय करायचं बघा, थोडा वेळ तिथं राहून द्यायचं आहे. नंतर ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये जाल ना, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाल, त्यावेळेस तुम्हाला हा जो नारळ आहे, गुलाब आहे, तर ते हे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. त्यांना बोलायचं की आजपासून तुम्हीच माझे मातापिता आहात, सगळं काही तुम्हीच आहेत आणि माझं तुम्ही आजपासून सांभाळ करा, मला योग्य ते मार्गदर्शन तुम्ही करा, असं आपल्याला त्यांना सांगायचं आहे. आणि
तुम्हाला असं बोलायचं आहे की पुढची गुरुपौर्णिमा येतपर्यंत माझ्याकडनं तुम्ही जास्तीत जास्त तुमची सेवा करून घ्या. तर आता तुम्हाला समजलं असेल, तर अशी आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे. स्वामी महाराजांचं असं आपण गुरुपद घ्यायचं आहे. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, त्यासाठी मला क्षमा असावी. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.